त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन। धुळे 7व्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने संलग्नित मुख्यालय लातूर दिनांक 15 व 16 जुलै 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे व निदर्शने, 17 जुलै 2025 ला एक दिवसाचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन व याची दखल न घेतल्यास 18 जुलै 2025 पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे। राज्यात 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी 2017 साली बक्षीस समिती गठीत करण्यात आली होती। बक्षीस समिती समोर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेने राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व पदाच्या वेतन तफावत दूर करण्याची मागणी केली। बक्षीस समितीने खंड 2 प्रसिद्ध केल्यावर त्यात अधिपरिचारिका, परिसेविका, पाठयनिदर्शका तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील बालरोग परिचारिका या पदावरील अन्याय दूर झाला नाही। या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली। विविध संघटनांच्या न्यायालयीन प्रकरणामुळे पुन्हा माननीय मुकेश खुल्लर यांची समिती गठीत केली आणि या समितीने देखील परिचारिकांची घोर निराशा केली। तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाने जून 16 रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि शासन निर्णय रद्द करण्यात आला। राज्यात वाढत्या लोकसंख्येनुसार 100% पदनिर्मिती करणे, 100% पदोन्नतीसाठी संघटना शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत असून याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने परिचारिका संवर्गात संताप व्यक्त केला जात आहे। यासाठी 15 व 16 जुलै 2025 पासून धरणे, जुलै 17 एक दिवस बेमुदत काम बंद आंदोलन आणि 18 जुलै 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शासनमान्य शाखा श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथील अध्यक्ष दीपक सर, उपाध्यक्षा पूनम मॅडम, सचिव पंकज सर तसेच सोबत हेमंत देवरे, सनी रोहडा, शशिकांत सोनवणे, विक्टोरिया पाथरे, जुबैर अली व सोबत अनेक उपस्थित होते। तसेच अध्यक्ष यांनी माहिती दिली। त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ फेसबुकला वगैरे सगळं बघितलं असेल अशी आशा बाळगतो। बघितलंय का? ग्रुपला मेसेज येतात, जीएमसीला, संघटनेच्या ग्रुपला, कार्यकारिणीच्या ग्रुपला, ते तरी बघतात का सगळेजण? आपण कोणत्या मुद्द्यांसाठी लढतोय ते मुद्दे आपले असं वाटतंय का तुम्हाला? का सुमित्रा तोटे, मनीषा शिंदे, राज्य पदाधिकारी जे त्यांचा काहीतरी वैयक्तिक फायदा आहे किंवा त्यांना काही हप्ता वगैरे चालू करून घ्यायचे तिथं असं काही वाटतंय का? हा जो लढा आहे हा सर्वांसाठी आहे आणि हा जो संप आहे हा फक्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधून परिचारिका ज्या नेहमी एकदम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित काम करतात त्यांच्यासाठी आपण हा आपला संप हा वेगळा करून घेतला आहे। आपण जे संघटना आहे शिक्षक वगैरे ती सगळ्यांची मिळून जिल्हा मध्यवर्ती आपण त्यांच्यामध्ये केलेला नाही का? कारण की प्रत्येक संघटनेचे कामं, धोरणं आणि प्रत्येक संघटनेची काम करण्याची पद्धत प्लस प्रत्येक कर्मचाऱ्याची काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी। आपल्या ज्या मागण्या आहेत या तुम्हाला रास्त वाटतात का? काय मत आहे तुमचं? आपण आर्थिकदृष्ट्या आपल्याला ज्या मागण्या आहेत त्या दोघं तिघा रिस्क अलाउन्स वगैरे 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 त्या तुम्हाला योग्य वाटतात का? त्या तुम्हाला योग्य ह्या वाटल्याच पाहिजे। केंद्र आणि राज्य, केंद्राच्या ज्या नर्सेस आहे त्यांना मिळणारा जो भत्ता आहे आणि आपल्याला मिळणारा जो भत्ता आहे तो कमी आहे आणि त्यांना जास्त आहे। तुम्हाला असं वाटतं केंद्राच्या हॉस्पिटलमध्ये तुमचे बरेचसे कलिग्स कामाला असतील, तुम्हाला वाटतं का की ते आपल्यापेक्षा जास्त काम करतात, आपल्यापेक्षा त्यांना वर्कलोड जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का? पॅन्डेमिक कोण हँडल करतं? ते करतात का आपण करतात? केंद्रवाले, रेल्वे हॉस्पिटलवाले करतात, ESI वाले करतात, की स्टेट गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल DMR करतं, DHS करतं, कोण करतं हँडल? आपणच करतो। कोविडमध्ये जीव कोणाचे गेले? आपल्याच लोकांचे गेले, जास्ती मॅक्झिमम जीव। मग रिस्क कोणाला जास्त आहे? आपल्याला। मग केंद्राप्रमाणे अलाउन्स कोणाला मिळाला पाहिजे? आपल्याला मिळाला पाहिजे। मिळतो कोणाला आहे? सेंट्रलला। ती झाली म्हणजे नियमाप्रमाणे गोष्ट। नंतर दुसरी गोष्ट, आपल्याला सरकार हा अलाउन्स देण्यासाठी सक्षम आहे का नाही आर्थिकदृष्ट्या? कोणी लहान पोराला जरी विचारलं 5वी 6वी 7वीच्या की भारतामध्ये सगळ्यात सधन राष्ट्र कोणाची, सगळ्यात जास्त GDP कोणत्या राज्याची आहे, तर सगळ्यात सधन राष्ट्र हे महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रापेक्षा कोणाचाच टर्नओव्हर एवढा नाही आहे। एकट्या मुंबईचा टर्नओव्हर एवढा आहे की कित्येक राज्य आहे भारतातले की त्यांचा टर्नओव्हर तेवढा नाही। फक्त मुंबई महानगरपालिकेचा एवढा टर्नओव्हर आहे
की पूर्ण भारतातले बरेचसे राज्य त्यांचा मुंबईपर्यंत सुद्धा टर्नओव्हर पोहोचत नाही. म्हणून आर्थिकदृष्ट्या आपण केलेली मागणी